पुणेकर इंग्लिश मीडियमच्या सर्वेश्वरराव योगिताताई पुणेकर आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या त्यांच्या सासूबाई असतील, त्यांचे दीर असतील, त्यांचे पती असतील, या सर्वांना धन्यवाद देतो की आपण सुंदर असा कार्यक्रम आपल्या गावामध्ये उपस्थित केला। त्याचबरोबर आपण एक चांगलं असं इंग्लिश माध्यमाची शाळा आपल्या गावामध्ये आपण चालू केली, त्याबद्दल मी तुमच्या सर्व परिवाराचंच या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं, महिलांच्या वतीनं संपूर्ण परिवाराला धन्यवाद देतो। आणि या इंग्लिश मीडियमची गरज का, तर पाळण्यामध्येच बाळाचे पाय दिसतात, याप्रमाणे लहान मुलांवर संस्कार झाले ते भविष्यामध्ये दिसून येतात। हे सांगायचं एवढंच, हनुमंत पुणेकर, मी आणि योगिता आम्ही एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत। हनुमंतला हायस्कूलच्या जीवनापासूनच पेंटिंगची आवड होती, तर तो पेंटर झाला, चांगला आर्टिस्ट झाला। योगिता पहिल्यापासूनच शिक्षणामध्ये तल्लीन आणि अदर ॲक्टिव्ह असल्यामुळं तिने BEd DEd केलं आणि शिक्षिका झाली। आणि आम्हाला जे नको त्याची आवड होती म्हणून आम्ही असेच राहिलो की आम्ही 3 विद्यार्थी एका शाळेचे, तिघांचे वेगवेगळे आवड असल्यामुळे तिघही एका वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, शिक्षक एकच होते। म्हणून सांगायचंय की लहान वयामध्ये जसे संस्कार होतात, पालक त्याच्यावरती जे संस्कार करतात त्याच्यातून विद्यार्थी घडत असतो। आणि आपल्या छोट्याशा गावामध्ये सुंदर अशी इंग्लिश माध्यमाची शाळा आपण सुरू केली, त्याबद्दल मी तुमच्या संपूर्ण परिवाराला एक सामाजिक जीवनामध्ये आपण झोकून दिलं, त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। आणि माझ्या वतीनं मी तुम्हाला एक आश्वस्त करतो किंवा भविष्यामध्ये तुमच्या या चांगल्या कार्यामध्ये जर काही आमच्यासारख्याची गरज पडली तर आम्ही निश्चितच आपण हाक मारायला या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर तुमच्याच माध्यमातून काही पालक महिलांना आणि पालक पुरुषांना सुद्धा आपली कला या ठिकाणी सादर करण्याची संधी मिळाली, त्यांच्या रूपाने त्यांना त्यांचं बालपण या ठिकाणी आपल्यामुळं स्टेज मिळालं, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा पुणेकर परिवाराचं, त्यांना सर्व जे सहकार्य करता येते सर्वांना धन्यवाद देतो। या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो। धन्यवाद।